अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे, मात्र अद्यापही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीयेत असं अमोल मिटकरी म्हणालेले आहेत। पोलीस तपासाऐवजी सरकारनं सीबीआयकडे धाव का घेतली असा सवाल मिटकरींनी उपस्थित केलाय। तसंच सुमित कपूर नेमका कुठे आहे असा सवालही त्यांनी विचारलाय। राज ठाकरेंनी रोहित पवारांना दिलेल्या समर्थनाचं सुद्धा मिटकरींनी स्वागत केलंय। तांत्रिक पुराव्यांशी काही छेडछाड झालेली आहे का, काही घातपात झालेला आहे का, किंवा अशा प्रकारचं सुसाईड बॉम्बर कोणी विमानात ठेवला गेला होता का, पोलीस तपासाऐवजी सीबीआयकडे धाव घेण्यामागची नेमकी कारणं काय, ATC सोबतचा तुटलेला कॉन्टॅक्ट, इंजिनमधले झालेले स्फोट, VIP प्रोटोकॉलचं उल्लंघन, डिजिटल फुटप्रिंट आणि CCTV, अजूनही ते कोडं उलगडलेलं नाही। म्हणून महाराष्ट्र या विमान दुर्घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त करतोय आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी FIR न घेतल्यामुळं किंवा 0 FIR न केल्यामुळं, त्याचप्रमाणे बारामतीसुद्धा पोलीस स्टेशननी FIR न घेतल्यामुळं ही शंका आणखी बळावते आहे। एका महिन्यात अजितदादांसारख्या इतक्या मोठ्या नेत्याच्या विमानाच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्राच्या हाती काय आलं तर शंकेचं काहूर। अजूनही साहिल मदन, यश, सुमित कपूर हे तिघंही कुठे आहेत? कालपर्यंत मी दोघांची नावं घेत होतो, आज मी तिसरं नाव घेतोय सुमित कपूर। कारण सुमित कपूरबद्दल अनेक गोष्टी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून यायला लागल्यात की तो कॅलिफोर्नियात असावा, कोणी म्हणतं मुलीकडे गेलेला असावा। जर तो अमेरिकेत असेल तर त्याला अमेरिकेत जाऊन सुद्धा शोधण्याची भविष्यात तयारी ठेवावी लागेल। त्याच्यामुळे ह्या सगळ्या अनुत्तरित प्रश्नाला आता कधी वाचा फुटेल याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे।